नमस्कार मित्रांनो, मी जितेंद्र पाटील माझ्या सुपर 50 चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही घर ओळखलं असेल, हे घर आहे दिवंगत काकडे मावशी यांचं, की त्यांना 6 डिसेंबर 2024 रोजी देवाज्ञा झाली। मित्रांनो, इथे येण्यामागचं एक कारण आहे, एक प्रयोजन आहे। मागच्या एप्रिल महिन्यापासून मी काकडे मावशींना टिफिन पुरवत होतो, काकडे मावशींची व्यवस्था बघत होतो, तिला हवं ते बघत होतो आणि त्याचे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोडसुद्धा करत होतो। त्याचे काही शॉर्ट्स पण अपलोड केलेले आहेत। त्याच्यात एका व्हिडिओखाली एका सद्गृहस्थाची एक कॉमेंट आली की हे व्हिडिओ कशासाठी, डॉलरसाठी का पुण्य कमवण्यासाठी। मित्रांनो, कॉमेंट वाचून थोडंसं वाईट वाटलं, पण त्या सद्गृहस्थाला मी या व्हिडिओच्या माध्यमाने सांगू इच्छितो, तर मित्रा, हा व्हिडिओचा प्रपंच डॉलर कमवण्यासाठी नव्हे, तर व्हिडिओ आहे फक्त आणि फक्त पुण्य कमवण्यासाठी। डॉलरची मला गरज नाही। मी प्राथमिक शिक्षक आहे। माझ्या पगारावर माझं घरदार, बायको, मुलं बाळ सगळे सुखात आहेत। फक्त मला माझ्या डोळ्यांना जे पाहिलं गेले नाही, त्यामुळे माझी एक नॅचरल, एक मानवी कृती म्हणून मी या लोकांना मदत करत आहे। विचार करा मित्रांनो, की मागच्या एप्रिल महिन्यात या झोपड्यामध्ये जेव्हा काकडे मावशींचा निरोप मला मिळाला, एका सर्वे करणाऱ्या शिक्षकाने सांगितलं की सर, अशी एक मावशी आहे की जिला रक्ताचं असं कोणीच नातेवाईक जिवंत नाही। त्या मावशीचे मिस्टर, तिचा मुलगा, मुलाची मुलं, मुलगी, नातवंड सगळं वारलेले आणि एक 85 वर्षाचा वृद्ध जीव इथं भणंग आयुष्य अगदी जगत होता। मित्रांनो, ज्या वेळेस मी पहिल्यांदा मावशीला भेटलो, त्या दिवशी मावशी 12 तास पाणी पिलेल्या नव्हत्या। 24 तासापेक्षा जास्त मावशी 2 दिवस सांगत होत्या। 2 दिवसांपासून मावशीच्या पोटात अन्नाचा कण नव्हता। तो मावशीचा व्याकुळ चेहरा बघून अक्षरशः मन हेलावून गेलं, डोळ्यातनं अश्रू सहज तरळून गेलेत की का कोणाला देवाने एवढं दुःख द्यावं। आणि त्या दिवसापासून ठरवलं की या मावशींच्या 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था आणि ज्या काही गरजा असतील त्या मी पुरवीन। मावशींचं हे घर माझ्या शाळेपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। मी माझ्या शाळेच्या परिसरात गेल्या 6 वर्षापासून अशी निराधार 3 ते 4 वयोवृद्धांची मदत करत आहे, पण हे 4 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे थोडंसं मदतीला प्रॉब्लेम येत होते। पण ज्या दिवशी मी मावशींना बघितलं, त्या दिवशी एक निश्चय केला। माझ्या परिसरात जवळपासच्या लोकांना मदत करताना मला त्याची काही एवढी निकळ भासली नाही, पण या मावशीला ज्या वेळेस बघितलं त्यावेळेस मी विचार केला की या परिसरामध्ये मावशींसारखे अजून असे निराधार, निराश्रित जीव असतील। आणि मी जेव्हा शोध घेतला तेव्हा मला असे 5 ते 7 म्हातारे वयोवृद्ध मिळाले। आणि मग या लोकांपर्यंत मला पोहोचता यावं, या एका पवित्र आणि उदात्ततेतून मी हे व्हिडिओ सुरू करण्याचं काम सुरू केलं, यूट्यूबवर अपलोड केले। त्याच्या आधी एकही व्हिडिओ माझ्या चॅनलवर नाही। त्यामागे एकच पवित्र भाव होता की या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत हा मेसेज पोचावा, अजून अशी कोणी म्हातारी लोक असतील त्यांची माहिती मला मिळावी, आणि त्याचे खूप चांगले असे परिणामसुद्धा झालेत। व्हिडिओ ज्या लोकांपर्यंत पोहोचला त्याच्यातले काही सहृदयी, एक मानवीय भावभावनांनी युक्त असलेले लोक, ज्यांच्यामध्ये माणसाची संवेदना, माणुसकी शिल्लक आहे, अशी 3-4 लोक माझ्याशी कनेक्ट झाले। ती लोक प्रत्यक्ष इथं आलीत आणि त्यांनी यथाशक्ती मावशींना मदतसुद्धा केली। मावशींनाच नव्हे तर या परिसरामध्ये जे 7-8 लोक ज्यांच्यापर्यंत माझी शक्ती पोचत नव्हती किंवा शक्ती कमी पडत होती, त्या लोकांनाही मदत करण्यासाठी त्यांनी कमिटमेंट केलं। दर वर्षाला ते 500-1000 रुपये मला पुरवतात। असे 2-3 लोक आहेत। त्याच्यात अजून मी माझे पदरचे काही टाकून या लोकांची सध्या सेवा सुरू आहे। मित्रांनो, एवढं पवित्र कार्य उदात्त भावाने जर कोणी करत असेल आणि त्याला असे निगेटिव्ह कॉमेंट येत असेल, तर नक्कीच त्याला वाईट वाटेल। या व्हिडिओच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगेल
तर मित्रांनो, अशा निगेटिव्ह कॉमेंट करू नका, कारण या निगेटिव्ह कॉमेंटमुळे चांगलं कार्य करणारे लोक धजावत नाहीत. जे पुढे येणारे लोक ती मागे सरकतात. जग काय म्हणेल, लोक काय म्हणेल, समाज काय म्हणेल या भीतीने बरीचशी चांगली लोक आतल्या आत त्यांचा चांगुलपणा दाबून ठेवतात. राहिला विषय पुण्य कमावण्याचा, तर मित्रांनो, मी खरोखर या माध्यमातून भरपूर पुण्य कमावलेलं आहे. ज्यावेळेस माणसावर संकट येतं ना, त्यावेळेस दवापेक्षा हे पुण्य, दुआ कामात येत असतात. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. गेल्या 6 वर्षापासून नव्हे, तर मी नोकरी लागल्यापासून मला जिथं जिथं गरजू लोक दिसतील तिथे मी यथाशक्ती मदत करत असतो. त्याचा परिणाम खूप चांगला असा मी अनुभवला आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात, कोरोनाच्या सेकंड वेव्हमध्ये, दुसऱ्या लाटेमध्ये असंच चांगले सामाजिक कार्य करत असताना मला कोरोना झाला स्वतःला. मलाच नव्हे तर घरामध्ये लहान लहान माझ्या दोन मुलांनाही कोरोनाने सोडलं नाही. म्हाताऱ्या आई बाबा त्यांनाही कोरोना झाला. माझ्या मिसेसला कोरोना झाला. सर्व परिवार कोरोनामध्ये. डहाणूसारख्या एका परक्या अशा शहरामध्ये सर्व परिवार कोरोनाग्रस्त, सगळीकडे नाकाबंदी, अशा वाईट परिस्थितीमध्ये दिवसेंदिवस परिस्थिती खालावत होती. आणि त्यावेळेस निर्णय घेतला की गावी जायचा. रात्री 1:30-2 वाजता गाडी काढली. अंगात 101च्या वर ताप होता. त्यात सुखरूप घरी पोहोचलो. हे कशामुळे पोहोचलो? फक्त या अशा पुण्यकार्यामुळे, या पुण्यामुळे, या लोकांच्या दुवेमुळे. मित्रांनो, घरी तर पोहोचलो. घरी गावामध्ये एकूण 36 लोक कोरोनामध्ये गेलेली होती. अगदी तरुण जास्त, त्या तरुणांची संख्या जास्त होती. एकंदरीत या गडबडीमध्ये 7 दिवस गेल्यामुळे माझा सिटी स्कॅनचा स्कोर खूप वाढलेला होता. आईचाही वाढलेला होता. माझी 65 वर्षाची आई, जिला बीपीचा त्रास आहे, शुगरचा त्रास होता, तिच्या सिटी स्कॅनचा स्कोर खूप जास्त होता. मित्रांनो, दवाखान्यामध्ये आमच्या समोर, आमच्या डोळ्यांसमोर पेशंट दगावत होती आणि आम्ही मात्र सुखरूप घरी आलो. ज्या दिवशी कोरोना झाला त्याच दिवशी देवाला कळकळीची प्रार्थना केली होती, जर मी खरोखर शुद्ध अंतकरणाने कोणाला मदत केली असेल, चांगलं कार्य केलं असेल, सत्कर्म केलं असेल, तर माझ्या परिवाराच्या कुठल्याही सदस्याला धक्का लागणार नाही, तू लावणार नाहीस. आणि मित्रांनो, खरोखर परमेश्वराने मी जे मागणं मागितलं होतं त्याला तथास्तु म्हटलं. देवाच्या आशीर्वादाने, भगवंताच्या कृपेने, या अशा आशीर्वादामुळे माझा परिवार सुरक्षित राहिला, सुखरूप राहिला. याच्यासाठी मी हे कार्य करतोय. मित्रांनो, या यूट्यूबच्या माध्यमाने मी काय कमावलं आजपर्यंत ते पण तुम्हाला मी सांगणार आहे. मित्रांनो, 0 आजपर्यंत मला $0 या यूट्यूब चॅनलमधून मिळालेला आहे. विश्वास बसणार नाही. माझं प्रोफाईल बघू शकतात, मी दाखवेल पण. मित्रांनो, माझ्यासारख्या लोकांचे यूट्यूब चॅनल किंवा त्याचे व्हिडिओ बघणारे तेवढं लाखो मिलियनमध्ये कोणी बघणारे नाही आहेत. फक्त हा सर्व खटाटोपा अट्टहास याच्यासाठी चाललंय की अशा लोकांची माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या प्रेरणा, त्यांची शाबासकीची थाप, किंबहुना त्यांची यथाशक्ती थोडीफार मदत, जसं 2-3 लोक मला करतायत, अशी मदत त्या लोकांपर्यंत पोहोचावी, माझ्या नाही. अशा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये अनेक गरजू लोक आहेत की ज्यांना अतिशय उपेक्षित आणि अतिशय दयनीय जीवन जगावं लागतंय. त्या लोकांपर्यंत कोणीतरी मदत पोहोचावी, हाच उदात्त आणि शुद्ध भाव याच्यामागे आहे. मित्रांनो, मी हे जे कार्य करतोय, हे कार्य करण्यामागे सगळ्यात मोठी प्रेरणा माझ्या आईवडील आहेत. त्यांची शिकवण आहे, त्यांची तत्वे आहेत. अगदी लहानपणापासून मी बघत आलेलो आहे. बसस्टँडच्या जवळ असलेलं माझं घर, बसस्टँडवर कोणी मुसाफिर आले, कोणी प्रवासी आले, त्यांची रात्रीची बस चुकली, खेड्यापाड्यावरची लोक, माझे बाबा रात्री 10 वाजता 11 वाजता त्यांना घरी घेऊन यायचे. तेवढ्या रात्री माझी आई चूल पेटवायची आणि गरम गरम स्वयंपाक करून त्यांना खाऊ घालायची. त्या आशीर्वादाची फळं म्हणून आज अतिशय 18 विश्व दारिद्र्य पदरी असताना त्या मायबापांचे 3घही मुलं मुली सरकारी नोकरीला लागलेत. मित्रांनो, हे सगळ्यात मोठं उदाहरण, जिवंत उदाहरण माझ्या परिवारात होतं. म्हणून मी नोकरी लागल्यापासून या अशा कामांमध्ये मागे बघत नाही, मी मागे येत नाही. मी म्हणतो की 100-200 रुपयासाठी मी गावोगाव फिरायचा. होय मित्रांनो, नोकरी लागण्याच्या आधी
मी फळं, भाजीपाला आणि काही खाण्यापिण्याच्या वस्तू, फरसाण, मुरमुरे, जिलेबी हे विकत होतो. मलाही अनुभव आलेले आहेत. डोक्यावर 25-30 किलोची पाटी आणि एखाद्या गावामध्ये मी एंट्री करतोय, माझी बोहणीही झालेली नाही, म्हणजे एकही रुपयाचं माझं विकलं गेलं नाही. आणि तिथं गावाच्या सुरुवातीलाच ओट्यावर एखादा म्हातारा किंवा म्हातारी आषाढभूतपणे माझ्याकडे बघतोय. त्याच्या घरची लोक कुठे शेतात गेलेली आहेत. त्यावेळेस त्या म्हाताऱ्यांचं आषाढभूत नजर मी ओळखायचो. ती पाटी डोक्यावरची खाली उतरवायचो. चांगल्यातलं चांगलं फळ त्या म्हाताऱ्यांना द्यायचो आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की त्या दिवशी माझे सगळे फळं अगदी लवकर विकली जायची. मला प्रॉफिटही चांगला मिळालेला असायचा. मित्रांनो, अगदी लहान वयापासून हे चांगल्या कर्माची फळं मी अनुभवत होतो आणि त्याच्यामुळेच हे चांगलं कार्य करतोय. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल की तुम्हाला जर कोणी चांगलं कार्य करत असेल, त्याला जर सपोर्ट करता येत नसेल, एक उभारीपर 2 शब्द बोलता येत नसतील, तर प्लीज वाईट नकारात्मक बोलून त्याचं खच्चीकरण तरी करू नका. तुम्हाला जर पुण्य करता येत नसेल, तर कोणी पुण्य करत असेल त्याला तरी आडवे जाऊ नका. कारण मित्रांनो, ते पुण्य करणाऱ्याला आडवं जाणं हे खूप खूप महाभयंकर असं पाप आहे. या मनुष्याच्या जन्मामध्ये येऊन, आपण माणसाच्या जन्मात येऊन, देवाने एवढी प्रचंड आपल्याला बुद्धी दिलेली सर्व प्राण्यांमध्ये काय उपयोग करतो हिचा? का म्हणून अशी अवदसा सुचावी की चांगलं कार्य करणाऱ्यांना आपण मागे ओढावं? मित्रांनो, आयुष्यात आपण आपल्यासाठी सर्व काही जीवन जगत असतो आणि ते जीवन जगणं चांगलं आहे. आपण आपल्या मुलाबाळांसाठी, परिवारासाठी खूप काही कमवत असतो, कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, ते चांगलं आहे. पण त्या मेहनतीचा भाग 1% जरी आपण असं यथाशक्ती कोणाला मदत केली तर फार मोठं पुण्य आपल्या बॅलन्समध्ये जमा होत असतं. आणि हेच सत्कर्माचं फळ आपल्याला जन्मोजन्म उपभोगायला मिळतं. हे माझ्या खिशातनं सांगत नाहीये मित्रांनो, ही गोष्ट आपल्या गीतेमध्ये लिहिलेली आहे, वेदांमध्ये लिहिलेली आहे, गुरु ग्रंथ साहेबमध्ये लिहिलेलं आहे, कुराणामध्ये आहे, बायबलमध्ये आहे. सत्कर्म करा, सत्कर्माची चांगली फळं मनुष्य भोगत असतो आणि सत्कर्म फक्त मनुष्य प्राणीच करू शकतो. हे सर्व साधू संतांनी, महात्म्यांनी, बुद्धांनी, अरिहंतांनी सांगून ठेवलेलं आहे. पण तरी आम्ही मात्र आमच्या स्वतःच्या इगोमध्ये, स्वार्थामध्ये एवढे गुरफटून जातो की कोणी चांगलं कार्य करत असेल त्यालाही आडवे जातो. मित्रांनो, या जन्माचा शेवटचा क्षण पुढच्या जन्माचा पहिला क्षण आहे. या जन्मात जे बरं वाईट कर्म केलेलं आहे, जे पुण्य मिळवलेलं आहे, जे पाप गोळा केलेलं आहे, तेच पुढच्या जन्मात ठेव म्हणून आपल्याला वापरायचं आहे. हेच तर आपल्याला गीता सांगते. शरीर आपण टाकतो म्हणजे जसं कपडे बदलवतो तसं शरीर सोडतो आणि आपला आत्मा लगेच आपल्या कर्माप्रमाणे त्या गर्भामध्ये प्रवेश करतो. मित्रांनो, गीता किंवा अध्यात्म, जन्म, पुनर्जन्म यांच्यावर तुमचा विश्वास नसेल, थोडं विज्ञानाच्या भाषेत सांगतो. ऊर्जा अक्षतेचा नियम तुम्ही ऐकलेला असेल, क्वांटम फिजिक्समध्ये शिकलेही असतील काही. मित्रांनो, ऊर्जा कधी नष्ट होत नाही. ऊर्जा ही फक्त त्याचे फॉर्म बदलवते, ऊर्जा ही फक्त कन्वर्ट होते. हे आपलं पंचमहाभूतांनी बनलेलं शरीर, याची विशिष्ट मर्यादा झाल्यानंतर पंचमहाभूतांमध्ये विलीन होतं आणि याच्यातली जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेला कोणी आत्मा म्हणा, हवं ते नाव द्या, ती ऊर्जा कुठंतरी ट्यून होते, कनेक्ट होते कुठल्या तरी मातेच्या गर्भात आणि तिथं त्या माणसाचं नवीन जीवन सुरू होतं. या जन्मात आपण ह्या ज्या कॉम्प्युटरमध्ये परमेश्वरांचे सुपर कॉम्प्युटर दिलेलं आहे, इथं जन्मापासून मृत्यूपर्यंत जे जे आपण गोळा करतो ते सर्व आपल्या इथं मेमरीमध्ये सेव्ह होतं आहे. आणि मृत्यूच्या वेळेस हे सगळं कर्म उफाळून होतं. पुण्यकर्म केलं असेल, पुण्यकर्म उफाळेल आणि त्याप्रमाणे ती ऊर्जा त्या परिस्थितीमध्ये, त्या सिच्युएशनमध्ये जन्म घेईल. जर माणसाचा जन्म मिळून अहंकारामध्ये, लोकांना त्रास देण्यामध्ये, वाईट वागण्यामध्ये जर ते वाईट कर्म गोळा केलेलं असेल, विंचू सापासारखा कोणाला त्रास दिला असेल, तर विंचू सर्पाच्या योनीमध्ये त्या जीवाला नक्कीच जावं लागेल. बरं, असो मित्रांनो, मी तुम्हाला उपदेशाचा डोस पाजत नाही, पण ही रियालिटी, माझं कार्य करण्यामागेचा माझा हेतू तुम्हाला सांगितलेला आहे. तर प्लीज त्याच्यापुढे असं वाईट कमेंट करू नका, चांगलं करता आलं नाही नका करू. तुमच्या शुभेच्छा
ह्याच आमच्यासाठी खूप मोठ्या प्रेरणा आहेत. हीच आमची मोठी शक्ती आहे. तुर्तास आपल्या सगळ्यांचा इथं निरोप घेतो. निरोप घेण्यापूर्वी तुम्हाला देवकी मावशी काकडी मावशींचं घर दाखवतो. मित्रांनो, हे काकडी मावशींचं घर. ह्या त्या काकडी मावशी वयाच्या 60मध्ये हा फोटो असला पाहिजे. आणि आता तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा की त्याच काकडी मावशी किती दयनीय अवस्थेत जीवन जगत होत्या, किती दयनीय अवस्था त्यांची झाली होती. मित्रांनो, याच इथेच एवढ्याशा जागेमध्ये काकडी मावशी मुठभर हाडांची सांगाळा घेऊन इथं पडलेल्या असायच्या. अगदी 1.5 बाय 5 किंवा 2 बाय 5च्या या एवढ्याशा जागेमध्ये हा जीव अतिशय दयनीय अवस्थेत जीवन जगत होता. इथं तिने थुंका वगैरे काही टाकलेलं असायचं, लघवी पाणी इकडे केलेले असायचे, इकडे तिची चूल होती. 2-2 दिवस तिच्या पोटात अन्नाचा कण जात नव्हता. त्या देवकी मावशीला त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी भेटलो, लोकांना सांगितलं आणि लोकांची मदत इथपर्यंत पोहोचली. हे मावशींचं घर अगदी पडायला आलेलं आहे तिचं खोपटं. मित्रांनो, वर जर बघितलं तर सगळे ही चंद्रमौळी झोपडी आहे. दिसत असेल तुम्हाला वरून प्रकाश जिथून जिथून येते तिथं सगळे मेघा. हे मावशींचा जो पाडा आहे हा उत्तर कोकणातील डहाणू तालुक्यामध्ये स्थित कैनाळ्या एरियामध्ये आहे. थोडक्यात कोकण तुम्हाला माहित असेल. कोकणात प्रचंड मुसळधार पाऊस आणि त्या प्रचंड मुसळधार पावसामध्ये काय अवस्था होत असेल त्या माऊलीची. मित्रांनो, मी बघितलेले पाऊस धो कोसळायचा. मावशीच्या आजूबाजूला नद्या व्हायच्या छोट्या छोट्या. पावसाचे लोंढे वाहत होते आणि ती मावशी इथं ओल्या जागेमध्ये, ओलसर जागेमध्ये इथं पडलेल्या असायच्या. यथाशक्ती मावशींचं प्रोटेक्शन करण्याचा मी प्रयत्न केला. मावशींना चटई वगैरे जे काही करण्याचं मला त्यावेळेस सुचलं मी तेवढं केलं. तर असे कितीतरी लोक आज अतिशय दयनीय अवस्थेत जीवन जगतायत आणि त्यांना मदत करण्यासाठी मी प्रयत्न करतोय. मित्रांनो, या परिसरामध्ये 10 ते 12 वयोवृद्ध लोकांचे 75च्या पुढे त्यांची सेवा करण्याचा मी प्रयत्न करतोय. या माझ्या कार्याला तुमच्या शुभेच्छा असू द्या. शेवटी जाता जाता एवढंच सांगेल की मी या यूट्यूबच्या माध्यमाने आजपर्यंत $1ही कमवला नाही. पण तुम्हाला सांगतो की इथून मी जर $1 जरी कमवला, $1 भविष्यात, तर त्याच्यामध्ये $2 मी माझे टाकेल आणि $3 मी या समाजसेवेसाठी अर्पण करेल, या समाजसेवेसाठी वापरेल. एवढं मात्र मी तुम्हाला पक्क प्रॉमिस करतो. तुर्तास आपली सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.